कदाचित कोणाचा गैरसमज होईल, 1926 ने 1927 हे त्यांचं जन्मवर्ष, म्हणजे पुढच्या वर्षी 100 पूर्ण होणार. आजपासून त्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले. मगाशी राज पण आला. आम्ही दोघांनी आमचं बालपण एकत्र गेलं. आणि एक गोष्ट खरी आहे की आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत. त्याच्यामुळे वादळाची कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण वादळाची जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच ते कळू शकतं. आज आपल्याशी बोलताना ही सगळी वर्ष, तो सगळा काळ हा डोळ्यासमोरून जातोय. नेमकं कोणती गोष्ट सांगायची काही कळत नाही. एक गोष्ट नक्की की शिवसेना प्रमुख, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी साहजिकच आहे. माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदी झाली. मा आणि साहेब, अर्थात साहेबांना चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमची वडील आणि मुलाचं नातं आणि ते नाव वेगळं होतं. अनेक जण मला आजही भेटतात आणि मला म्हणतात की कसं काय हो, कारण माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. असे आजोबा, त्याच्यानंतर असे वडील आणि त्यांच्या एकदम व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आमची मा. या सगळ्या वाटचालीत माचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. कारण मा म्हणजे मागे एकदा नवलकर म्हणाले होते की समईची वात जी असते ना ती शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकत असते. पण तिच्यातली जी आग असते, ती आग ती स्वतः सहन करत असते. तशी माझी मा ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती. आम्ही तीनही मुलं, आम्हाला कुठेही बाहेर काय चाललंय याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पाडत होती. त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या सारखा एक पती, त्याचं घर सांभाळणं, प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं, हे सगळं कसं काय होतं, काय झालं काही कळत नाही. आणि मग म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की अनेक जण आजही भेटतात आणि म्हणतात की बाळासाहेब आणि प्रबोधनकार म्हणजे काय हो, घरी तुमच्या काय कसं वातावरण होतं. म्हटलं तुम्हाला कल्पना नाही की प्रत्यक्षात हा माणूस कसा होता. राज मगाशी जे बोलताना सांगत होता, घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंड असंच ते नातं होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान असताना आपण, मला वाटतं बहुतेक सगळेच जण शाळेत जाताना पहिले काही दिवस आनंदाने गेलो अशी फार लोक थोडी असतील. कोण गेलेत का रे आनंदाने हसत असं शाळेत? कोणीच वाटत नाही. म्हणजे आत्ता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही. आणि मी पण तसाच होतो. आणि शाळेला दांडी मार